ज्या लोकांनी हेल्थ इन्शुरन्स पॉलिसी काढली आहे त्यांना आता देशातल्या कोणत्याही रुग्णालयात कॅशलेस उपचार घेता येणार आहेत। म्हणजे पॉलिसी असेल तर हॉस्पिटलमध्ये पैसे भरावे लागणार नाहीत। भारतातल्या जनरल अँड हेल्थ इन्शुरन्स कंपन्यांनी घेतलेला कॅशलेस एव्हरीवेअर हा निर्णय काय आहे आणि इन्शुरन्स धारकांना याचा नेमका कसा फायदा होणार आहे समजून घेऊयात आजच्या सोपी गोष्टमध्ये। तुमच्याकडे तुम्ही काढलेला किंवा तुम्ही नोकरी करत असलेल्या कंपनीमार्फत काढलेला इन्शुरन्स असेल तर आतापर्यंत हॉस्पिटलमध्ये राहून घेण्याच्या उपचारांसाठीचे 2 पर्याय होते। पहिला पर्याय, आपण आपल्याला हव्या त्या हॉस्पिटलमध्ये ॲडमिट होऊन उपचार घ्यायचे, त्याचे पैसे भरायचे आणि नंतर या हॉस्पिटलची बिल्स इन्शुरन्स कंपनीला देऊन क्लेम करायचे आणि मग कंपनी आपल्याला पैसे परत द्यायची। पण यासाठी योग्य ती कागदपत्र जमा करून पैसे परत मिळायला काही दिवस लागायचे। दुसरा मार्ग जो अनेकांना सोपा वाटत आलाय तो म्हणजे कॅशलेसचा। म्हणजे इन्शुरन्स कंपनी थेट हॉस्पिटलचे पैसे भरते, तुम्ही पैसे भरायची गरज नाही। पण यासाठी कोणत्या हॉस्पिटलमध्ये उपचार घेता येतील यासाठी प्रत्येक कंपनीची हॉस्पिटल्सची एक स्वतंत्र यादी असायची। पण आता मात्र तुमच्याकडे आरोग्य विमा असेल तर तुम्हाला कोणत्याही हॉस्पिटलमध्ये कॅशलेस म्हणजे पैसे न भरता उपचार मिळू शकतील। जनरल इन्शुरन्स काउन्सिलने 24 जानेवारीला कॅशलेस एव्हरीवेअर नावाची एक सुविधा सुरू केली। त्याप्रमाणे 25 जानेवारी 2024 पासून भारतातल्या सगळ्या आरोग्य विमा कंपन्यांनी ग्राहकांना कॅशलेस उपचार देण्याचा निर्णय घेतलाय। आता ग्राहकांना त्यांना हव्या त्या हॉस्पिटलमध्ये ही कॅशलेस सुविधा मिळू शकेल। जनरल इन्शुरन्स काउन्सिलने दिलेल्या माहितीनुसार ज्या ग्राहकांना कॅशलेस एव्हरीवेअरचा लाभ घ्यायचा असेल त्यांनी हॉस्पिटलमध्ये दाखल होण्याच्या 48 तास आधी इन्शुरन्स कंपनीला कळवलं पाहिजे। जर तुमच्याकडे कोणत्याही कंपनीचा हेल्थ इन्शुरन्स असेल तर 15 पेक्षा जास्त बेड्स असलेल्या सगळ्या हॉस्पिटल्समध्ये तुम्ही कॅशलेस उपचार घेऊ शकता। आपत्कालीन परिस्थितीत हॉस्पिटलमध्ये दाखल झाल्यानंतर 48 तासांच्या आत इन्शुरन्स कंपनीला कळवलं तर या कॅशलेस सुविधेचा फायदा होऊ शकतो। फक्त अशा प्रकरणांमध्ये पॉलिसीच्या टर्म्स अँड कंडिशन्स म्हणजे अटी शर्तींमध्ये ते बसलं पाहिजे, तरच आपत्कालीन परिस्थितीत कॅशलेसची सुविधा मिळू शकते। याबाबत बोलताना जनरल इन्शुरन्स काउन्सिलचे प्रमुख तपन सिंघल यांनी असं म्हटलंय की एकूण ग्राहकांपैकी 63% ग्राहक कॅशलेस मार्गाची निवड करतात। इतर ग्राहक स्वतःच्या खिशातले पैसे खर्च करून नंतर ते इन्शुरन्स कंपन्यांकडून मिळवतात। विमा कंपनीच्या नेटवर्कमध्ये नसलेल्या हॉस्पिटलमध्ये उपचार घेतल्यामुळे कॅशलेस सुविधा मिळवता येत नव्हती। या नवीन उपक्रमामुळे अधिकाधिक लोक हेल्थ इन्शुरन्स घेतील। यासोबतच कॅशलेस एव्हरीवेअरमुळे या क्षेत्रातली फसवणूक सुद्धा कमी होईल। आता याचे फायदे काय याबद्दल बोलताना इन्शुरन्स तज्ञ निलेश साठे म्हणाले की GICने घेतलेल्या या निर्णयामुळे इन्शुरन्स कंपन्या, ग्राहक आणि छोट्या हॉस्पिटल्सला सुद्धा फायदा होणार आहे। अनेक वेळा हेल्थ इन्शुरन्सचा क्लेम मिळावा म्हणून गैरप्रकार केले जातात। कॅशलेस सुविधा नसणाऱ्या हॉस्पिटलसोबत संगनमत करून हे क्लेम केले जातात। पण GICच्या या निर्णयामुळे ही सगळी व्यवस्था सेंट्रलाइज्ड होईल आणि अशा गैरप्रकारांना आळा बसू शकेल। सगळ्याच कंपन्यांनी कॅशलेस एव्हरीवेअरमध्ये भाग घेतल्यामुळे ग्राहकांचा विम्याचा हप्ता सुद्धा कमी होईल। सध्या आपल्या देशात सुमारे 1 लाख कोटी रुपये हेल्थ इन्शुरन्सच्या हप्त्याच्या माध्यमातून जमा होतात। तेवढेच पैसे क्लेमही केले जातात। पण या क्षेत्रात स्पर्धा वाढली, पारदर्शकता आली तर नक्कीच ग्राहकांना फायदा होणार आहे असंही निलेश साठे म्हणतात। नॅशनल सॅम्पल सर्व्हेमधल्या 2014च्या आकडेवारीनुसार भारतातल्या एकूण 15.2% लोकांकडे सरकारी किंवा खाजगी आरोग्य विमा आहे। यातल्या 12.8% लोकांकडे सरकारी विमा आहे। ग्रामीण भागातल्या 14.1% लोकांकडे हेल्थ इन्शुरन्स आहे तर शहरी भागात हा आकडा 18%ला येतो। थोडक्यात काय तर भारतात अजूनही हेल्थ इन्शुरन्स असणाऱ्यांची संख्या खूप कमी आहे। फोर्ब्स ॲडवायझरच्या आकडेवारीनुसार 2021 मध्ये सुमारे 51 कोटी लोकांनी आरोग्य विमा काढला होता। एकूण लोकसंख्येच्या फक्त 37% लोकांकडेच हेल्थ इन्शुरन्स होता। अजूनही भारतातल्या सुमारे 40 कोटी लोकांकडे कोणत्याच प्रकारचा इन्शुरन्स नाहीये। तुम्ही जर कुठल्याही प्रकारचे इन्शुरन्स घेत असाल तर एकदा तुमच्या सल्लागारांना नक्की विचारा। आणि ही सोपी गोष्ट तुम्हाला माहितीपूर्ण वाटली असेल, उपयुक्त वाटली असेल तर आठवणीने शेअर करा। धन्यवाद।